नमस्कार, महत्त्वाची बातमी समोर येते आहे। राज्याचे गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम यांच्या डान्स बारमध्ये पैसे उधळत असल्याचा आरोप करीत आज उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी योगेश कदम यांच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढला। राजकमल चौकात योगेश कदम विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रतिकारात्मक मुखवट्यावर पैशाच्या नोटा उधळवण्यात आल्या। रस्त्यावर मोर्चा काढून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बाजार उठला घोटाळ्याचा, खुर्चीवरून उठवा भ्रष्टाचारांना अशा स्लोगनाचे फलक हाती घेऊन नाच कदम नाच अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। महायुती सरकार नंगा नाच करीत आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या डान्स बारमध्ये पैशाची उधळण केली जात आहे। त्यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे। एका व्यक्तीला साडी नेसून आणि अंगावर नकली नोटा उधळून अनोखे आंदोलन करण्यात आले। आज अमरावती जिल्ह्यात राजकमल चौक येथे जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचं पार्श्वभूमी की हे महायुतीचं सरकार एवढा उदयमाच करत आहे, एवढा नंगाना त्यांनी चालवला आहे की अक्षरशः मंत्री असलेला गृहराज्यमंत्री असलेला योगेश कदम याचा डान्स बार आहे, त्याच्या डान्स बारमध्ये ह्या नोटा उडवल्या जातात। म्हणून आज आम्ही त्याच्या अंगावर नोटा उडून त्याची धिंड काढलेली आहे। कृषी मंत्री हा मागचा रमी खेळतो, संजय शिरसाट चड्डी बनेनवर सुटकेसच्या नोटा घेऊन बसतो, सुटकेसीमध्ये नोटा घेऊन बसतो। आमचं फक्त आज अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एवढं म्हणणं आहे, जर ह्या मंत्र्याचा राजीनामा तात्काळ फडणवीसांनी घेतला नाही तर येणाऱ्या दिवसात मंत्र्याच्या अंगावर आम्ही ह्या नोटा फेकू आणि अमरावती जिल्ह्यात ह्या मंत्र्याला योगेश कदमचा सोडा भाजपच्या मंत्र्याला जर अमरावती जिल्ह्यात येतील तर त्याच्या अंगावर ह्या नोटा। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।